ही करवाढ 2012 पासून झाली नव्हती. त्यावेळी 2012ला साधारण काहीतरी थोडी दुरुस्ती झाली होती. त्यानंतर एकदम झाल्यामुळे ही एकदम जास्त करवाढ झाल्यागत वाटतं. आणि ही काय कुणी सत्ताधाऱ्यांनी पहिल्या किंवा आत्ताच्या ह्यांनी केलेली नाही. ही करवाढ झाली ती शासनाच्या JR प्रमाणे झालेली आहे. त्यामुळं ह्या बॉडी किंवा ह्यांच्या नगरसेवकांच्या ठपका ठेवणं काय योग्य नाही. आणि ह्यात काय दोन हे आहे ते वृक्ष कर आणि दुसरा कुठला एक कर आहे. त्यात काय तर सुधारणा होऊ शकते, कमी होऊ शकते. पण ह्यात आपण असंच म्हणून काय करवाढी काय जास्त काय कमी होईल असं काही नाही. परंतु आपण जरा सर्वांनी जाऊन जरा प्रयत्न केले. एक शासनाची समिती असते, त्या समितीच्या माध्यमातून आपल्या बॉडीच्या माध्यमातून ती करवाढ थोडीफार कमी होऊ शकते. पण ही करवाढ विरोधकांचा जो ब्लेम आहे की ह्यांनीच केलं, म्हणजे आपल्या सत्ताधारी बॉडीने केलं, तर हा काय करवाढ ही सत्ताधार बॉडीच्या हातातला विषय नाही. ह्याची नोंद घ्यावी. आणि कसं आहे, गाव वाढतंय, सुविधा वाढते, त्यामुळे स्वच्छतेचं काम वाढतंय, कामगार वाढते, ती त्यामुळे खर्च वाढते. त्यामुळे करवाढ ही स्वाभाविकच आहे. प्रत्येक गोष्टीत वाढ होती, महागाईत वाढ होते, पगारात वाढ होते, ह्याच्यात वाढ होते, लाईट बिलात वाढ होते. तशी थोडीफार करवाढ होणार, ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि विरोधासाठी विरोध न करता सर्वांनी हातात हात घालून काम करू. हे का झाले ह्याच्या खोलाशीत जाऊन सगळ्यांनी काम करावं हीच विनंती.